नमस्कार मित्रांनो, वीकेंड लोक या चॅनलवर मी ऋषिकेश शिंदे पुन्हा एकदा परत एकदा एका नवीन व्हिडिओसह तुमचं स्वागत करत आहे. गिरगावमध्ये जे आपण श्रीराम बोर्डिंग या हॉटेलची जी व्हिडिओ बनवली त्याच त्यांचे एक पार्टनर आहेत जमशेद सर म्हणून, ज्यांनी आज आम्हाला इकडे इन्व्हाइट केले. हाय सर, आपने मुझे फिर भायकाला में आपके रेस्टोरेंट में इन्व्हाइट किया, इसलिए आपका थँक्यू. यांनी मला भायकाला त्यांचं सेम रेस्टॉरंट आहे भायका ईस्टला, पर्शियन दरबारच्या बाजूला. तिथे त्यांनी मला इन्व्हाइट केले की तू इकडे पण ये आणि व्हिडिओ बनव म्हणून. तर त्यासाठी त्यांचे सर्वप्रथम आभार मी मानतो की त्यांनी आम्हाला अजून एक चान्स दिला त्यांच्या एका रेस्टॉरंटची व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आपण तिकडे जे ट्राय केलं सेम थाली इकडेही आहे, तर ती काय आहे कशी आहे हे आपण आज ट्राय करूया. आणि परत एकदा जमशेद सरांचे मी थँक्यू बोलतो, आपने मुझे ट्राय करने के लिए. आपके इधर जैसा उधर लिकर अवेलेबल था वैसा इधर भी लिकर अवेलेबल है? पूरा स्टॉक है लिकर का, मतलब जो वहां पे और यहाँ पे मेनू इज एक्झॅक्टली द सेम. म्हणजे सगळे मेनू एकदम सेम टू सेम आहेत आणि काही पण डिफरन्स नाही. फूडच्या टेस्ट मध्ये हे ते सगळे सेम एकदम सेम आहेत. तर तुम्ही ऐकलं तर जमशेद सरांनी काय सांगितलं, जसं तिकडे लिकर अवेलेबल होते तसे इथे पण आहेत. ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच किती साफ सुत्र आणि किती क्लीननेस आहे हॉटेलमध्ये. जशी गिरगावची होती तशी. तुम्ही त्या व्हिडिओला खूप सपोर्ट केला, ह्या व्हिडिओलाही सपोर्ट करा. आणि तुम्हाला कधी यायचं असेल तर मी सरांचा नंबर देतो, सरांशी बोला आणि तुम्ही या व्हिडिओ बनवा. थँक्यू. तर मित्रांनो, आपण आता भायका श्रीराम बोर्डिंग इथे आलेलो आहे आणि आपली श्रीराम स्पेशल थाळी आलेली आहे. श्रीराम बोर्डिंग स्पेशल थाळी आलेली आहे. तर ह्या थाळीमध्ये काय काय आहेत हे आपल्याला आता इथे मॅनेजर आहेत पाटील सर म्हणून, ते सांगतील. हे इथले मॅनेजर आहेत. तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर ह्यांना भेटा आणि ह्यांना हे तुम्हाला व्हिडिओसाठी सपोर्ट करतील, ह्यांना विचारा. तर पाटील सर, थँक्यू, तुम्ही आम्हाला तुमचं मौल्यवान वेळ दिलात. आणि आता मला फक्त सांगा की ह्या थाळीमध्ये काय काय आहे. आपल्याकडे श्रीराम स्पेशल थाळी, त्याच्यामध्ये आम्ही मच्छीमध्ये सुरमई आहे, सुरमई तवा, पापलेट तवा, झिंगा सुकट म्हणतात त्याला आपल्या मराठीमध्ये. कुठला झिंगा? सुकट. हा. तिसऱ्या आणि प्रॉन्स, मच्छीचा रस्सा, सोलकढी आणि जिरा राईस. तुम्हाला भाकरी पाहिजे असेल तर भाकरी, चपाती पाहिजे तर चपाती, वडे पाहिजे तर वडे, असा ऑप्शन आहे आपल्याकडे. ओके. आणि बरेच कस्टमरला पण आम्ही देतो, कस्टमर येतात. आवडले थाळी, श्रीराम स्पेशल थाळी. तर मित्रांनो, तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला भाकरी हवी आहे, वडे हवे की चपाती हवे. तर इकडे आपली चपाती आहे, हा चिकनचा रस्सा आहे, इकडे भाकरी आहे आणि हा आपला जिरा राईस आहे आणि हे कोंबडी वडे. तर ह्याच्यात सगळं आणि हे सॅलड आहे, तुम्हाला सगळं मिळणार. पण तुम्हाला जर स्पेशल फक्त वडे हवे असतील तर तुम्ही तसं त्यांना सांगू शकता की मला फक्त स्पेशल वडे द्या, मग हे बाकीचं सगळं कॅन्सल होईल. आणि तुम्ही फिश बघू शकता. सर, ही कुठली फिश आहे? पापलेट. ही पापलेट बघू शकता, किती सुरमई आणि पापलेट बघू शकता, किती भारी रित्या त्यांनी सजवलेलं आहे. आणि मांदेली मच्छी ने बोंबील, आपली पूर्ण थाळी किती त्यांनी भारी रित्या सजवली आहे तुम्ही बघू शकता. तर एकदा तुम्ही थाळी बघून घ्या. आता मी बोलणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण इकडे याल श्रीराम बोर्डिंगला व्हिजिट करायला, तर पाटील सर खूप सपोर्ट करतात. तर त्यांना पहिला भेटा आणि त्यांना सांगा की मी पण शूटला येऊ शकतो का, जर तुम्हाला यायचं असेल तर. आणि जरी डिश ट्राय करायला आलात तर सरांना भेटा. तर थँक्यू तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर. आणि तुम्ही काय सांगाल कॅमेरामॅन, माझ्या व्हिडिओला काय करायला सांगाल तुम्ही? त्यांनी आम्हाला वेळ काढून आमच्याकडे आलेले आहेत. त्यांनी आपल्याला आता युट्यूब सर केलंय, त्यांना चांगलं हे करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि त्यांनी आमच्या दुसऱ्या रेस्टॉरंट ब्रँचला पण केलेलं आहे. तरी पण त्यांचा आम्हाला वेळ काढून आणून आमच्याकडे सरमय हे श्रीराम स्पेशल टेस्ट केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार आहे. थँक्यू सर. तर मित्रांनो, आता आपण भायका ईस्ट मध्ये श्रीराम बोर्डिंग यांची श्रीराम बोर्डिंग स्पेशल फिश थाळी ट्राय केली, जशी आपण गिरगाव मध्ये केलेली. थाळी एक नंबर होती, जशी गिरगाव मध्ये होती. सेम टेस्ट, सेम स्वाद, काहीही फरक नाही. पण इकडे ऍटमॉस्फिअर चांगलं आहे. मला इथलं ऍटमॉस्फिअरही चांगलं वाटलं, तिकडचं ऍटमॉस्फिअरही चांगलं वाटलं. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाल, मी तुम्हाला दाखवतो. इंटिरियर वगैरे इकडे सर्व चांगलं आहे. आणि मेन म्हणजे इकडे शेफ आणि हे सर्व सपोर्टिव्ह आहेत, तुम्हाला काही चिरचिर करून देत नाही. दुसरी गोष्ट, तुमची जर फॅमिली असेल तर फॅमिलीला बसण्यासाठी वेगळी जागा आहे आणि तीही जागा एसी आहे. तुम्ही एसी मध्येही फॅमिलीला घेऊन बसू शकता. असं काही त्रास नाहीये की हा बार आहे किंवा इकडे दारू वगैरे मिळते तर फॅमिलीला पण घेऊन बसू शकत नाही. फॅमिलीसाठी सेपरेट जागा आहे.
तर मला डिश आवडली, तुम्ही इकडे या, तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, ज्या कारणाने माझ्या व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळायला मिळतील. आणि ज्यांनी मला हे व्हिडिओ काढण्यासाठी बोलवलं ते म्हणजे जमशेद सर. परत एकदा त्यांचं मी धन्यवाद बोलतो, त्यांनी मला हा चान्स दिला की व्हिडिओ काढायला तुम्ही या. स्वतःहून त्यांनी समोरून फोन केला की आप और एक व्हिडिओ निकालो, तर त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आणि त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूया. सर, ये आपका जो रेस्टोरेंट है वो इधर से भाईकाला में कितने साल से? ये इसको कम से कम हो गया 2 साल. 2 साल. और गिरगाव वाला? गिरगाव वाला तो एजिस से बहुत पुराना है. तर तुम्ही ऐकलं की भायखळ्यातलं हे रेस्टॉरंट 2 वर्ष झाले इकडे आणि गिरगावचं खूप जुनं आहे. खूप जुनं आहे ते. तर त्याचं नाव त्यापूर्वी ते ईश कृपा होता, नंतर श्रीराम बोर्डिंग झालं. आणि जर तुम्हाला गिरगावला जायला भेटत नसेल, तुम्ही भायखळ्याच्या आसपास राहत असाल, भायखळा नागपाडा, तर तुम्हाला हे जवळ आहे. आणि जर तुम्ही गिरगाव मध्ये राहत असाल तर तुम्हाला ते जवळ आहे. दोन्ही टेस्ट सेम है, हॉटेल सेम है, सर्व है. तो तुम इकडे या, विजिट करें. सर, आप क्या कहना चाहोगे? 2 शब्द. बस ये कहना चाहता हूँ कि आइए यहाँ पे और एंजॉय कीजिए, सी फूड से लेके ड्रिंक एंजॉय कीजिए, और इनके चैनल को प्लीज सब्सक्राइब कीजिए. तो एक बार सर का और एक बार मैं थैंक यू बोलता हूँ, और कीप सपोर्टिंग. सर, थैंक यू. वेलकम.